आता मातोश्रीवर ठाकरेंच्या खासदारांची बैठक होती आहे। ठाकरेंच्या लोकसभेच्या 9 खासदारांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे। बैठकीसाठी अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे मातोश्रीवर दाखल झालेत। आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या अधिवेशनात खासदारांचे प्रश्न, त्यांच्या मतदारसंघातील विकास कामं आणि निधी संबंधीच्या विषयांवर उद्धव ठाकरे स्वतः खासदारांशी चर्चा करतील। एवढंच नाही तर येत्या 19 जूनला होणाऱ्या शिवसेना वर्धापन दिनाची तयारी आणि संघटनात्मक चर्चा सुद्धा या बैठकीत होण्याची शक्यता आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेचे 9 खासदार नेमके कोण आहेत आपण पाहूयात। यवतमाळचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टकर, त्यासोबतच परभणीचे संजय जाधव, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे जे आता मातोश्रीवर दाखल झालेत, अरविंद सावंत देखील आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत, मुंबई दक्षिण मध्यचे अनिल देसाई, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दिना पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे जे नॉट रिचेबल असल्याचं समजतंय आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। दरम्यान ऑपरेशन टायगरच्या या चर्चेवर खासदार संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। काय असतं ऑपरेशन टायगर? रोज रोज तुम्ही म्हणताय टायगर टायगर टायगर। आम्ही सुद्धा ऑपरेशन लांडगा करणार आहोत, ऑपरेशन वुल्फ करणार आहोत। कारण सगळे लांडगे जे तिकडे गेले आहेत ना, ऑपरेशन वुल्फ, कशाला वाघाचा अपमान करता तुम्ही? राष्ट्रीय प्राणी आहे वाघ, बाळासाहेबांनी चितारलेला करणार ना आम्ही। ती तुमच्यावर जबाबदारी नाही किंवा नाही कोणावर नाही। ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लांडगा याची भाषा संजय राऊत तुम्हाला शोभत नाही। तुम्हाला एकच भाषा शोभते, ती म्हणजे ऑपरेशन गिधाड। ऑपरेशन गिधाड करून तुम्ही मुंबईला लुटलं। ऑपरेशन गिधाड करून मुंबईमध्ये कोविडच्या काळामध्ये मेलेल्या मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं पाप तुम्ही केलं। ही गिधाडी प्रवृत्ती तुमची आहे। त्यामुळे तुम्हाला ना ऑपरेशन टायगर शोभतं ना ऑपरेशन लांडगा शोभतं। तुम्हाला फक्त ऑपरेशन गिधाड एवढंच माहित आहे। दरम्यान काही खासदार या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावतील अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। जाऊ द्या हो, तुम्हाला पण कळलं पाहिजे काय लायकीचे लोक आहेत। पळपुटे, डरपोक, भ्रष्ट, ठेकेदारांचे दलाल असे लोक आहेत सगळे। त्यांना एवढं तुम्ही महत्त्व का देताय? नका देऊ। यात महाराष्ट्राचं नुकसान आहे, तुम्हाला मी सांगतो। यात राज्याचं नुकसान आहे, यात मराठी माणसाचं नुकसान आहे आणि यात तुमचं सुद्धा नुकसान आहे। कळेल। आज खासदारांची बैठक आहे, सर्व खासदारांशी संपर्क झालेला आहे। काही खासदार लांब आहेत, काही ठिकाणी जे खासदार लांबून येऊ शकत नाहीत त्यांच्या घरी काही कार्य आहेत, ते व्हर्च्युअल उपस्थित राहणार आहेत। ती व्यवस्था आम्ही केलेली आहे स्क्रीनवर। तर या बैठकीसंदर्भात अधिकचे तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत।